देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेली 10 वर्षापासून 19 मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिन आपण साजरा करतो। या निमित्तानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भातील अनेक उपक्रम या ठिकाणी राबवतो। 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे आणि मालती करपे यांनी आपल्या 4 लहान चिमुकल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली आणि या आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून झाली। शेतकऱ्याच्या वेदनेच्या मुळाशी जाणारी ही घटना म्हणून 19 मार्च रोजी किसान पुत्र आंदोलन आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं या दिवशी देशभरामध्ये आणि विदेशात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात येतं। यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी या उपक्रमामध्ये लोक सहभागी होतात। गेली 10 वर्षापासून आम्ही अंबाजोगाई इथं शेतकरी संघटना आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं विविध उपक्रमाचे आयोजन करत असतो। यावर्षी शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना आपण शेतकरी संवेदना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। आणि याचसोबत ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक मॅडम यांचं शेतकरी आत्महत्या कारण आणि मीमांसा या विषयावरील त्यांचं व्याख्यानही आपण आयोजित केलेलं आहे। या उपक्रमामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा 10 विधवा बहिणींचा सत्कार आम्हा संयोजकांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि यानंतर सामूहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करून या उपक्रमाची सांगता करण्यात येणार आहे। सर्वप्रथम सकाळी आम्ही 10 वाजता नगर परिषदेचे आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोर सामूहिक उपोषण सुरू करणार आहोत। यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि किसान पुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी होतील। यावर्षी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी संयोजकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाभरातील कार्यकर्ते माजलगाव, गेवराई, परळी, धारूर, वडवणी, राडी, इकडल्या आष्टी, पाटोदा या संपूर्ण बीड जिल्ह्यातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। माझं सर्व किसान पुत्रांना, शेतकरी भावांना आव्हान आहे की या उपक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा ही विनंती।